नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता आलेलो आहे दुसऱ्या शेतामध्ये. हा डोंगराचा बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही. आपला दुसऱ्या वावरमध्ये आलेलो आहे आपण. पाहू शकता मित्रांनो, रिमझिम पाऊस सकाळपासून सुरू आहे मित्रांनो. तर आपल्या इकडं आहे गवार. ते आपण त्याच्यात खूप घाण आहे, ते घाण काढत आहे आणि गवार पण उपटून एका साईडला ठेवतात मित्रांनो. आणि गवार आता काही लागत नाही पहिल्यासारखं, म्हणून आपण आता गवारमध्ये काही घाण आहे आणि ती गवार पण उपटून टाकत आहे मित्रांनो. तर सकाळपासून सारखं असं चालू झालेलं बारीक पाऊस आहे. बघा पीक पाऊस येतो तुम्ही मित्रांनो. आपण खत लागवड करून त्याची क्वालिटी एकदम भारी चेंज झालेली आहे आणि पाणी आता असं येत आहे मित्रांनो. पण आपल्याला पाहिजे तसा पाऊस येत नाही, जोरात पाऊस यायला पाहिजे थोडंसं. हे फक्त हलका स्वरूपाचा पाऊस येते मित्रांनो. जोरात पण पाऊस झालेला आहे असं नाही मित्रांनो. तर हा मका आहे. इकडं आपलं भुईमुग पाहू शकता तुम्ही. भुईमुग पिकाला पण फुलं वगैरे आलेलं पाहू शकता तुम्ही. पिवळे फुलं आलेलं मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्या पूर्णपणे आपल्या हा मका पीक आहे आपला स्वतःचा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, मका एकच नंबर झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, आपला मका पीक आहे. त्याला फक्त आपण तणनाशक फवारणी द्यायचं बाकी आहे. बाकी खत वगैरे दिले गेले. आणखी नंतर पाहू एक खताचा डोस द्यावा लागेल मित्रांनो. आणि परत आपलं हे भुईमुग पीक आहे. तर भुईमुग पिकाला पण आपण खुरपणी वगैरे करून टाकली पाहू शकता मित्रांनो. तर खुरपणी केलेले खूप त्याच्यात तण होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तण होते. ते तण वगैरे सगळं आपण हाताने खुरपून टाकले मित्रांनो. खुरपण्यानंतर एकदम भारी दिसत आहे. त्याला पण फुलं येते पाहू शकता मित्रांनो. असं फुलं वगैरे चालू आहे त्याला पण भुईमुग. या आणखी परत आपला प्लॉट मकाचा प्लॉट पाहू शकता मित्रांनो. तर असं आपला मकाचा प्लॉट आहे मित्रांनो. तर खूप म्हणजे मोठा प्लॉट आहे मित्रांनो. आपला मका पेरणी केलेला मोठा प्लॉट आहे आपला. सगळ्यात जास्त मात्र पेरलेलं मका आहे मित्रांनो. तर इकडं तिकडं असं म्हणजे इथं 2 ठिकाणी आपलं मका पेरणी केलेली आहे मित्रांनो. तर खूपच चांगल्या प्रकारे झालेला आहे मका. आणि आपण ड्रम घेऊन जात आहे आपल्या पाणी पिण्यासाठी भरायला. आणि ताण नाही लागले मित्रांनो काम करता. तर चला आपण हे मकाचा प्लॉट आपला चला आणखी आपण नाल्यामध्ये आलो होता मित्रांनो पाहू शकता. तर हा नाल्यामध्ये पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पाणी वगैरे चालू आहे नाल्यामध्ये पाहू शकता तुम्ही. एकदम बारीक जोरात पाणी चालू आहे आणि बारीक फुलं पडलेले पाहू शकता तुम्ही. हे जे फुलं आहेत ते गमताईचे फुलं आहेत. पूर्ण किती भारी दिसत आहे पाहू शकता मित्रांनो. हे पाणी वगैरे पाहू शकता तुम्ही किती भारी वाहत आहे मित्रांनो. हे आपला नाला पूर्ण चालू झालेला मित्रांनो. हे एक हा प्लॉट मित्रांनो फार लय लांब दिसतोय तिथं पण आपला प्लॉट मित्रांनो. आणि हे इकडे आपले बैल पाहू शकतो. आपले बैल तर बांधलेले आहे, त्यांना चारा पण टाकून दिले मित्रांनो. ते चारा वगैरे खात आहे पाहू शकता बसून निवांत चारा वगैरे खाल्लं गेलं. आमच्या परत त्यांना चारा टाकला लागेल. इथं पण पाहू शकता दुसऱ्या कलरची गमत आहे. ही आपली विहीर पाहू शकतो मित्रांनो. त्याच्या पद्धतीने आपली विहीर पूर्णपणे भरून गेलेली पाहू शकतो मित्रांनो. त्या तिथं झाडं दिसतंय. तर आपण आता पाणी प्यायला भरण्यासाठी जातो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.